नमस्कार सर्वांना. आज आपण बटाटा पोहे बनवूया. त्याच्यासाठी कढई ठेवली आहे. तेल ओतते आणि मिरची कापून घेतली आहे, बटाटा घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, कढीपत्ता आणि ही कोथिंबीर घेतली आणि त्याच्यासाठी पोहे घेतले आहेत. पोहे ते आता हे सगळं फोडणीला दिलं ना, वाफवत ठेवलं ह्याच्यावर कमी गॅसवर, की मग पोहे धुवून घ्यायचे. तर ते आता मी कढई ठेवली आहे, तेल गरम करत ठेवलं आहे. आता कढीपत्ता टाकते. जिरं टाकते जरासं आणि मोहरी पण टाकते जराशी. आणि आता मिरची टाकते. सगळं व्यवस्थित मिरची जरा असं फटफटायला लागली आणि मोहरी आणि जिरा की मग त्याच्यात कांदा आणि बटाटे टाकायचे. कांदा टाकते आणि बटाटे पण टाकते त्याच्यासोबत. कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे आणि बटाटे पण एकदम बारीक छोटे छोटे असे स्लाइस केले आहेत बटाटीचे. थोडंसं मीठ टाकते. नंतर पोहे टाकले ना आपण की थोडंसं मीठ टाकूया. आता हे सगळं ना कमी गॅसवर थोडंसं 2-3 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, कारण बटाटी चांगली शिजली पाहिजेत ना, म्हणून. एकदम कमी गॅसवर. नंतर मग हळद टाकायची आणि त्याच्यात पोहे टाकायचे धुवून घेतलेले. राई जिरं वगैरे असलं ना, कढीपत्ता वगैरे, की पोहे जरा छान लागतात, टेस्टी लागतात पोहे. कमी तेल वापरायचं पोह्याला. जास्त तेल वाटलं तर ते चिकट दिसतात आणि खाताना पण कंटाळा येतो. मग सुके वाटले तरी काय नाही, कमी तेल वापरायचं. स्टीलची वगैरे कढई असते ना, तर हे मधून ढवळत राहावं लागतं, नाहीतर की मग लागते. कांदा वगैरे चिपकून राहतो कढईला. आणि निर्लेपचं घेतलं ना, निर्लेपच्या कढईचं जरा वरचं कोटिंग गेलं आहे.
घासून ते मग जातं, ते खराब होतं. झाकण मारून ठेवायचं आणि झाकण ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे बटाटी लवकर शिजते. असे सगळीकडून व्यवस्थित परतून घ्यायचे. आता थोडंसं मीठ टाकते त्याच्यात. मगाशी पण आपण थोडं मीठ टाकलेलं होतं ना, मग थोडंसं किंचितसं टाकते चवीनुसार. आमच्याकडे खोबरं वगैरे आवडत नाही पोह्यावर टाकलेलं, नुसतेच पोहे, बटाटा पोहे आणि हे. अशा प्रकारे पोहे मस्तपैकी तयार झाले आहेत, छान. हे पण मस्त झाले. फोडणी म्हणजे जसं तिखट एकदम असा घशाकडे दुसकारे तेवढं झणझणीत झाले आहेत. आणि आता जेव्हा सर्वांना देईन तेव्हा जरासं लिंबू पिळायचं. सर्वांना आवडत असेल तर एकत्रच पिळून द्यायचं, नाहीतर प्रत्येकाला सेपरेट असं पाहिजे असेल तर कापून ठेवायचं. नाहीतर असं एकत्र पिळलं तर सगळ्याला, सर्व पोह्यांना लागतं, मग छान लागतं ते चवीला. अशा प्रकारे नाश्त्यासाठी आज पोहा बनवला आहे. आमच्याकडे कांदा पण थोडासा लागतो पोह्यामध्ये, आणि बटाटी पण थोडीशीच पाहिजे, जास्त दिसली नाही पाहिजे बटाटी असं. तर असं काय ठिकाणी सातारा, कोल्हापूर तिकडे तर्री पोहे बनवतात, फोडणीचे पोहे बनवतात. असं वेगवेगळा प्रकार आहे. आमच्याकडे असं फक्त आणि असा सुका पोहा आवडतो. आणि मग त्याच्यावर वर शिवरून पण, आता कसं शेव वगैरे पण टाकतात ना, तर तेही नाही आवडत त्यांना. नुसते पोहे गरम गरम असे आवडतात. अशा प्रकारे हे हलके फुलके पोहे झाले आहेत छानपैकी. पोह्याचा नाश्ता कसा एकदम मस्त असतो, पोट पण भरतं, आणि चहावर छान लागतात ते पोहे, गरम गरम पोहे खायला.
तुम्ही पण बनवत असाल ना सकाळी कधी कधी पोहे नाश्त्याला? रोजच असं काय डोसा वगैरे रोज कंटाळा येतो किंवा चपाती वगैरे भाजायचा, कधीतरी पोहे छान वाटतात किंवा हे उपमा पण बरा वाटतो खायला, थोडासा नाश्ता. मग उशिरा जेवण 1-1:30 वाजता जेवण झालं तरी चालतं ना असं. चला, मग तुम्ही पण म्हणजे तुम्ही सर्वजण बनवत असेल तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवायची पोहे. चला मग, बाय.